उन्हाळा लागतात चाहूल लागते ती म्हणजे कच्च्या कैरीचं लोणचं. लोणचं म्हटलं की तसंच तोंडाला पाणी येतं आणि पाहता क्षणी खावं असं वाटेल अशाच लोणच्याची इन्स्टंट रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. अगदी कमी वेळेत तयार होणारं इन्स्टंट लोणचं आहे, जे तुम्ही आरामात 15 ते 20 दिवस खाऊ शकाल. कारण कैऱ्या अजून पूर्णपणे परिपक्व झालेल्या नाही आहेत. अगदी कोवळ्या कैरींचं लोणचं आपण आज हे केलेलं आहे. लोणचं एवढं भन्नाट बनलं की एक फोड खाल्ल्याशिवाय राहिल्याच गेलं नाही. पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असंच तयार झालं. खूप चटपटीत बनलं होतं, आंबट गोड तिखट. तर चला बनवायला सुरुवात करूया. तर इथे बघा मी जवळजवळ अर्धा किलोच्या वर थोड्याशा कैऱ्या आहेत या. तर एवढ्या कैऱ्या घेतलेल्या आहेत, छोट्या लहान मोठ्या जशा आल्या तशा घेतल्या. आमच्या मळ्यातल्याच कैऱ्या आहेत ह्या, त्यामुळे अंदाजेच मी सांगते याची माप की हे थोडं अर्ध्या किलोच्या वर असतील. तर कैऱ्या आधी आपण स्वच्छ धुवून घेतल्या, कोरड्या करून घ्यायच्या. कारण लोणचं इन्स्टंट असो किंवा मग वर्षभर टिकणारं असो, कैऱ्या ह्या निर्जंतुक करायलाच हव्यात आणि त्याच्यावरती पाण्याचा अंशसुद्धा राहता कामा नये. जर कैऱ्यांवरती पाणी राहिलं तर लोणचं खराब व्हायची भीती असते. तर इकडे बघा आपण स्वच्छ कैऱ्या धुवून घेतल्या, पुसून घेतल्या. आता कट करून घेऊयात. कैऱ्या अगदी कवळ्या आहेत त्यामुळे सहज कापल्या जातात. हे जे वरची नाकं असतात हे कापून घ्यायचं. अगदी सुरीने सहजतेने कैरी कापल्या जाते कारण कैरी खूप कवळी आहे. तर बघू शकता छोट्या छोट्या पीसेसमध्ये मी इथे ह्या कैऱ्या कट करून घेतलेल्या आहेत. फोडे लहान बनवल्या आहेत कारण इन्स्टंट लोणचं बनवतोय आपण. तर चला काही मसाले बघून घेऊयात. तर ज्याच्यामध्ये घेतलं आहे आपण 1 चमचा जिरं, 1.5 चमचा सौंफ, 1 चमचा कलोंजी, अर्धा चमचा धने, मीठ, हळद, तिखट आणि हे आपलं मोहरीची डाळ 1.5 चमचा. टेबलस्पूनने सांगते मी तुम्हाला. 8-10 आपण इथे मेथीचे दाणे घेतलेले आहेत आणि हिंग लागेल आपल्याला. जे आधी सौंफ आणि जिरं, धने हे जे अख्खे आहेत हे आपण थोडेसे कुटून घेऊयात. थोडंसं कुटल्याने काय होईल, याच्यातला फ्लेवर इन्हॅन्स होईल. बघू शकता क्वांटिटी तुम्हाला दिसत आहे. लोणच्याची क्वांटिटीसुद्धा कमी आहे आणि हे इन्स्टंट लोणचं आहे. तर हे आपण कमी क्वांटिटीमध्येच बनवतो. ताजं ताजं बनवायचं, खायला खूप सुरेख लागतं, जेवणाची लज्जतच वाढते. उन्हाळ्यामध्ये जेवणाच्या ताटामध्ये जर कैरीचं लोणचं, कैरीचं पन्हं असं आंबट काही खायला असलं की जेवणाची रंगत आणखीनच वाढते. तर इथे बघा आपण 1 मोठा चमचा तेल कढईमध्ये गरम करायला ठेवलेला आहे. तेल छान गरम होऊ द्यायचं. तेल गरम झालं की यामध्ये घालायचं आहे आपल्याला हिंग. जवळजवळ छोटा अर्धा चमचा आपण याच्यामध्ये हिंग घातलेला आहे. हिंगाची फोडणी मस्त बसते लोणच्याच्या मसाल्याला. आणि जो आपण सौंफ, जिरं आणि धने थोडेसे कुटून घेतले होते दरदरेसे, ते घालून घेतलेले आहेत. इन्स्टंट लोणच्याचा मसाला आहे हा. खूप चविष्ट असं लोणचं बनून तयार होतं. तर बघू शकता हे सगळं कच्चं होतं त्यामुळे थोडंसं तेलावरती भाजून घेऊयात. म्हणजे याचा चवही वाढेल आणि फ्लेवर इन्हॅन्स होतील. मेथीदाणे 7 ते 8च घ्यायचे, त्यापेक्षा जास्त नाही. अख्खेच मेथीदाणे आपण याच्यामध्ये घातलेले आहेत. मोहरीची डाळ, कलोंजी, तिखट, हळद सगळं तेलावरती छान असं परतून घेतलेलं आहे. बघू शकता. मीठ घालून घेऊयात. तर इथे 1 मोठा चमचा मी तिखट घेतलं होतं, अर्धा छोटा चमचा आपण हळद घेतली होती आणि 2 चमचे म्हणजे जे पोहे खायचे चमचे असतात ना, त्याचं सगळं मेजरमेंट आहे. कारण लोणचं कमी क्वांटिटीमध्ये आहे त्यामुळे मसालेसुद्धा आपण कमीच वापरलेले आहेत. तर छान तेलावरती आता हे सगळं भाजून घेतलं आणि थंड होऊ द्यायचं. पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण हे कैरीवरती घालून घेत आहे. मस्तच तेलावरती सगळे मसाले भाजल्यामुळे त्याच्यातलं मॉइश्चर संपून जातं. सोबतच आपलं लोणचं खराबसुद्धा होणार नाही आणि थोडीशी गोड चव यावी म्हणून आपण गूळ घातलेला आहे. तर गूळ मी असा बारीक किसून घेतला होता. गुळाची तुमच्याकडे पावडर असेल तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता, पण गूळ जरूर घाला. जवळजवळ अंदाजे अर्धी वाटी गूळ असेल हा. इन्स्टंट लोणचं बनवताना सर्व साहित्य तुम्ही कमी जास्त करू शकता. छान
छान प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे आणि बनून तयार झालं आहे आपलं झटपट इन्स्टंट कैरीचं लोणचं। हे लोणचं तुम्ही एका दिवसात सुद्धा खाऊ शकता, इन्स्टंट खायला तयार होतं। एक दिवस जर मुरलं तर दुसऱ्या दिवशी अप्रतिम लागतं। सर्व मसाले त्याच्यामध्ये छान असे मिक्स होतात। पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटते ना। खूप भारी लोणचं बनून तयार झालेलं आहे। तर स्वच्छ अशा काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवूयात। 15-20 दिवसही लोणचं खराब होणार नाही, पण तोपर्यंत हे टिकतच नाही, कारण नवीन नवीन कैऱ्या आलेल्या आहेत आणि इन्स्टंट लोणचं जर घरात बनलं तर रोजच्या जेवणामध्ये सर्वच जण आवडीनं घेतील। लोणचं एवढं सुरेख बनलं की खायचा मोह आवरतच नाहीये। एक फोड मी इथून उचलून घेतली, बघू शकता काय भारी दिसते, आलंय ना तोंडाला पाणी। मग तुम्ही सुद्धा या पद्धतीने इन्स्टंट कैरीचं लोणचं बनवा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत जरूर शेअर करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका। सोबतच चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। या चॅनलवरती तुम्हाला अशा साध्या सरळ आणि सोप्या रेसिपीज पाहायला मिळतील। तर चला मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा। स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची।